हसवतो की आम्ही खुश आहोत म्हणून, तसं नाही. आणि आज तू आलीस ना, काही वेळासाठी का असेना पण हे घर पुन्हा एकदा पहिल्यासारखं झालं. असं वाटतं की जे घडून गेलं ते एक स्वप्न होतं, वाईट स्वप्न. म्हणजे कधी कधी असं एखाद्या गाढ झोपेतून वाईट स्वप्न बघून जागे झाल्यावर कसं वाटतं ना, तसं वाटलं. आणि आता मला असं वाटतंय की आता यापुढे सगळं काही चांगलं होणार आहे. म्हणजे आज परीशी खेळताना पाहिलं ना मी तुला, तू तिच्याबरोबर ड्रॉइंग काढत होतीस ना, खूप आमची सुनबाई. तू किचन मध्ये होतीस ना, आमची सुनबाई सुद्धा किचन मध्ये खूप रमायची. स्वतःच्या हाताने सगळ्या लोकांना त्यांच्या आवडीचं खायला घालायची. आणि कुणाच्याही मदतीला ती अगदी नेहमी धावू द्यायची. जशी आज तू आमच्या मदतीला धावून दिस ना, अगदी तशी. त्याशिवाय काय इतकं. अनुष्का, यशशी लग्न करशील? म्हणजे माझी सुनबाई होशील? लग्न? माझ्या पप्पांना नाही आवडणार. आणि जोबा, तुम्हाला तर माहितीये माझ्या पप्पांमध्ये आणि तुमच्यामध्ये बिझनेस. आणि पप्पांनी माझं लग्न ठरवलंय. मी त्यांचं मन नाही दुखवू शकत आजोबा. नाही, बरोबर आहे, हरकत नाही. म्हणजे सॉरी, म्हणजे अगं अनुष्का, हिला ओळखतेस का? जानकी. काय झालंय मला सांगा तर खरं. तुला खरंच कोणीच काही सांगितलं नाहीये का? नाही. आय मीन यशने पण सांगितलं नाहीये का तुला? अहो नाही, कोणीच काही सांगितलं नाहीये, मला सांगा ना. मिथिला, तू काल जिला माझ्या रूम मध्ये घेऊन आली होतीस ना, हं? ती अनुष्का आहे, अनुष्का मेहता. जयंतीबाई मेहता नावाचे मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांची मुलगी. छे, काहीतरीच काय. तुम्ही मुद्दामून खोटं बोलताय ना हे? व्हॉट? हो, तुम्ही मुद्दामून असलं काहीतरी असं खोटं नाटक घेऊन ना मला असं फसवताय. असं होऊच शकत नाही वहिनी, ती आपली नेहा आहे. ओके, तुझा नाहीये ना विश्वास माझ्यावर? ओके, तू एक काम कर, यशला जाऊन विचार. तो तुला सांगेल काय खरं आहे ते. नाही हो वहिनी, मी सांगते ना, ती आपली नेहाच आहे. हो, यशला विचार म्हणते ना, विचार. जा जा जा, यशला विचार. असं कसं होऊ शकतं? परफेक्ट. मिथिला, तू सगळं कसं माझ्या मनासारखं करतेस. ग्रेट. आता तू यशकडे जाशील, यशला विचारशील खोदून खोदून, आणि मग यशला ती अनुष्का मेहता हे सांगावंच लागेल परिराणीच्या समोर. माय डिअर परिराणी. हे ऐकल्यानंतर तिला झटका बसेल आणि मग ती आयुष्यभरासाठी अंथरुणावर. आणि मग परिराणीच्या भोवती या चौधरी पॅलेस मधले सगळे. आणि मग
या पॅलेसची अख्खी मालकी कोणाकडे? क्वीन ऑफ चौधरीज, सिम्मी चौधरी. काकू हे बघ कोणी काही करणार नाहीये पण तू गोळ्या तरी घे प्लीज. प्लीज गोळी घे, तुला बरं वाटेल. प्लीज. मिथिला काकू, आणि तरी तुम्ही मिथिला काकूंना रोज या गोळ्या देत होत्या. तुम्हाला माहिती आहे ना ह्याचा एक्स्ट्रा डोस झाल्याने काय होतं, त्यांना किती त्रास झाला असता. तरी तुम्ही असं केलं. What? यश, यश काय बोलते ही अनुष्का, काय बोलते मी? तू 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 बघतोस ना यश, गेले वर्षभर या घरातल्या सगळ्यांची काळजी घेते मी. तुझी, मिथिलाची, पिकुचूची, परीची, मी सगळ्यांची काळजी घेते. तू बघतोस ना मी किती मनापासून करते मी. अरे आणि ही मिथिला आहे ना, मी तिला माझ्या लहान बहिणीसारखं जपलंय रे. मी तिला अशी अशी कशी काय चुकीची गोळी देईन? तुला सांगते मी काय होतं होतं, मी घरात असते ना तिच्या बरोबर, आणि ती जेव्हा जेव्हा हायपर होत होती मला काळजी वाटत होती. तर एकदा काय झालं, मी ती हायपर झाली तर ही गोळी दिली तर आपली मिथिला शांत झाली. मग मला वाटलं की ओके ह्या गोळीमुळे ती शांत होते, म्हणून मी तिला ह्याच गोळ्या सतत देत होते. मी तिला असं एक्स्ट्रा डोस कसा देईन यार? मी जेव्हा ह्या मुलीला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मला वाटलं होतं शी इज नॉट राईट, यू आर नॉट राईट. ओके, पहिल्यांदा कधी पाहिलं होतं काकू तुम्ही मला? मी परीला ऑफिस मध्ये घेऊन आले ना तेव्हा. काय काम होतं तुम्हाला? म्हणजे परीला घेऊन का आला होता तुम्ही? व्हॉट यू मीन बायका? तिला यशशी बोलायचं होतं तिला, तुझ्याशी यश. तिला हे सांगायचं होतं की नेहाच्या जागी तिला दुसरं कोणी नकोय, हे सांगायचं होतं. तुला आठवत नाही का बोलली परी तुझ्याशी? हेच बोलली होती ती. ओके, पण हे जेव्हा बोलायला तुम्ही घेऊन गेला होता परीला तेव्हा मी नव्हते ऑफिसमध्ये. मी तुम्हाला सांगते आपण पहिल्यांदा कधी भेटलो होतो ते. आपण यशच्या ऑफिसच्या पार्किंग लॉट मध्ये भेटलो होतो, आठवते? अच्छा नाही आठवते. हा ठीक आहे, तुम्हाला नसेल आठवत पण मला नीट आठवते, कारण मला भेटल्यावर तुम्ही कुठे गेला होता माहिती? यशला भेटायला. आणि तुम्ही त्याला भेटून काय सांगितलं? माझ्याबद्दल नाही बोलला, तुम्हाला रेवतीबद्दल बोलायचं होतं. आणि तुम्हाला हे सांगायचं होतं यशला की कसं रेवतीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू रेवतीशी लग्न करायला हवं, हो ना? आणि मला हेही माहितीये काकू तुम्ही हे सगळं का करत होते. तुम्ही बनवलेल्या कॉन्ट्रॅक्टसाठी. कम ऑन, व्हॉट कॉन्ट्रॅक्ट? कसलं कॉन्ट्रॅक्ट? व्हॉट आर यू सेइंग? रेवती, एक मिनिट अनुष्का, ही मुलगी इकडे काय करते? ही इकडे काय करते? तुला माहित नाही किती मोठी फ्रॉड आहे? ती फ्रॉड नाहीये यश, शी इज अ विक्टिम. फ्रॉड सिमी काकू आहे. यश काय बोलते ही? ही फक्त साधेपणाचं ना नाटक करते, कळलं तुला? यू हॅव नो आयडिया तिने काय केलंय. मला हिच्याशी बोलायचं नाही, मला काय ऐकूनही घ्यायचं नाही. यू प्लीज. ओके ओके यश, तू तिचं काही ऐकून नको घेऊस. पण तिने आणलेले हे पेपर तरी एकदा वाचून घे यश. हे कॉन्ट्रॅक्ट मी बघितलंय, मला माहितीये हिनीच तयार केलेलं कॉन्ट्रॅक्ट. ते कॉन्ट्रॅक्ट नाहीये, हे ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट आहे जे सिम्मी काकूनी तयार केले. एकदा वाचून बघ. परी तुला माहितीये एकदा की नाही आपण देवबाप्पाकडे गेलो ना की ते आपल्याला परत नाही पाठवत. पण मी आहे ना देवबाप्पांना स्पेशल रिक्वेस्ट केली. मी देवबाप्पांकडे खूप रडले आणि मी त्यांना सांगितलं प्लीज मला माझ्या परीला भेटायला जाऊ द्या. आणि म्हणून देवबाप्पांनी माझी रिक्वेस्ट ऐकली आणि मला म्हणाले तू जायचं पण फक्त 1 दिवसासाठी. आणि आता तो दिवस संपलाय परी. मग आता मला परत जायला हवं ना.
पण तू प्रॉमिस केलं होतं की तू मला सोडून कधीच नाही जाणार. हो बाळा, पण नाही तू नाही जायचं. तू कुठेच नाही जायचं, मला सोडून नाही जायचं. परी हे बघ, असं हट्ट करून चालणार नाही ना. मी आत्ता जाते, पण मी नेक्स्ट टाइम जेव्हा येईन ना तेव्हा जास्त दिवसांसाठी नक्की, आय प्रॉमिस. नाही तू नाही जायचं सोडून. बाप्पाला सांग की परी तुला सोडत नाहीये. मला सोडून नको ना जाऊ आई. तुझ्याशिवाय मला काहीच नाही आवडत. तू बाप्पाला सांग ना, त्याला समजव ना की परी तुला सोडत नाहीये. परीला दुसरं कोण आहे? तुला मी आणि मला तू. हो ना. हो बाळा, पण काय ना परी, जर मी इथे थांबले ना तर देवबाप्पा माझ्यावर चिडतील आणि मग देवबाप्पा मला म्हणतील की परीची आईनी प्रॉमिस नाही पाळलं. आता मी तिला परत कधीच जाऊ देणार नाही. आणि तुला चालेल का आई परत कधीच आली नाही तुला भेटायला तर? नाही. आपली आई देवबाप्पाकडे राहिली तर कोणाला कसं चालेल? मग आई तू परत येशील ना. देवबाप्पाला सांग की परी रडली नाही, तिने हट्ट पण नाही केला. मला परत परीकडे पाठवा, नाही तर परीला. परी बाळा, असं बोलायचं नाही. आई मी तुझ्यासाठी. काय ही तुझी शेफाली मावशी, साधा स्वयंपाक दिला धड करता येत नाही यार. किती तिखट करते तुला माहितीये का? अगं काल तिने एक भाजी केली, इतकी तिखट, खाल्ल्यानंतर ना माझ्या अशी अशी तोंडाला मुंग्या आल्या, डोक्याला मुंग्या आल्या, जिभेला मुंग्या आल्या. साखर पाणी पिऊन सुद्धा मला तिखट लागत होतं बघ. परी तू बॉस मामांचं काही ऐकू नकोस हा. मी छान स्वयंपाक करते की नाही. बरं मला सांग परी, तू कोणाच्या टीम मध्ये आहेस, माझ्या की बॉस मामांच्या? माझ्या टीम मध्ये आहेस ना? नाही नाही नाही, परी फक्त माझ्या टीम मध्ये. हो की नाही परी? ऐक ना परी, बघ तू हिला स्वयंपाक शिकव ना यार. ऐक ना, फक्त ती बेबी पोळी शिकव ना. काय होईल माहिती का, तिला बाकीचं जरी काही जमलं नाही ना, ती बेबी पोळी अशी ना छान त्या सॉस मध्ये रोल करून अशी हे करीन आणि मग ती खाईन. हो की नाही परी? बोल ना परी, तू शिकवशील नाही ना? बर परी, आपण एक काम करूया. आज आपण चौपाटीला जाऊया. आपण चौक, तू, मी, बॉस मामा, शेफाली मावशी. तुझ्यासाठी खास सुट्टी घेऊन आले त्या आज फक्त परी बरोबर खेळायला. तुला माहिती आहे का, आपण धमाल करू. रगडा पॅटीस, भेळपुरी, शेवपुरी. तोंडाला पाणी सुटलं तर जाऊया. काय म्हणते? बरं बाहेर नको तर नको. एक मिनिट हा. परी हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. क्रेयॉन. वा आपण घरीच ड्रॉइंग काढायचं का? पण मला ड्रॉइंग नाही करता येत. कोण शिकवणार बरं मला ड्रॉइंग करायला? काय काय शिकवावं लागणार आहे या शेफाली मावशीला खरंच. मी काय म्हणतो, ही शेफाली मावशी आहे ना, आमच्यावर सतत चिडत असते. तिची लाडकी फक्त कोणी असेल तर ती परी. जे काय करते सगळं परीसाठी करते. बर्गर्स, पिझ्झा, क्रेयॉन्स, ड्रॉइंग बुक्स, अजून काय काय जे काय आणते सगळं परीसाठी आहे. परी फेवरेट आहे बाबा तिची. हो ना? पण ती तर माझी आई नाहीये ना. कोण आहे रे तिकडे? म्हणून मॅडमला सांग मी बोलवलंय म्हणून. लवकर जा. आता तिला कशाला बोलवतोय? पप्पा, ये बेटा. तुम्ही बोलवलं पप्पा? अनु बेटा, तू मला एक वचन दिलं होतं, आठवतंय तुला?
काय तुझी मम्मी खूप काळजी करते, म्हणून म्हटलं तुला आठवतंय की मी विचारावं. पप्पा, मी तुमची मुलगी आहे. दिलेलं वचन आणि शब्द कधीच विसरणार नाही. तुम्ही म्हणाल तेव्हा तयार आहे मी लग्नासाठी. अनुबेन, या ना, बसा. का अशी का बसली तू एकटीच? काय झालं तुझ्या डोक्यात, काय चाललंय? ते चौधरीच्या पॅलेस चाललंय काय डोक्यात? नाही पण बरोबर आहे, म्हणजे तुझं पण काय चुकीचं नाही. म्हणजे चौधरीच्या पॅलेस मध्ये कोण गेला की तिथलं काही विसरूच शकत नाही. नाही एवढा मोठा पॅलेस, आणि पॅलेस सोड, तिथली माणसं व्हेरी लव्हिंग, लव्हेबल. हा, ऑनेस्टली सांगू काय अनुबेन, मला तर भीतीच वाटत होती. म्हणजे आता जयंतीभाई मेहताची मुलगी म्हणून तुला ती कसं ट्रीट करतील, आय वॉज अफ्रेड. पण मानना पडेगा, ते जगन्नाथ चौधरी किती प्रेमळ, किती प्रेमाने बोलले तुझ्याशी. तो यशवर्धन, त्याची छोकरी काय ना परी, ती तर तुला सोडतच नव्हती. म्हणजे आता काय खाणंच बरं, आता सनसेटच दाखव. प्लीज, खूप झालं ना आता हे चौधरींचं गुणगान. हे बघा, असंही माझं लग्न ठरतंय, त्यामुळे आता माझं बिझनेसकडे लक्ष नसेल तर पुढचं सगळं तुम्हालाच बघायचंय. लक्षात आहे ना तुम्हाला? आणि तुम्हाला माहितीये ना, जर तुम्ही ह्याच्यावर लक्ष नाही दिलं ना तर पप्पा तुमच्याकडनं हा प्रोजेक्टही घेऊन जात. ओके, नाही तुझं पण बरोबर आहे. ठीक आहे, येत. ते कॉफी थंड झाली ना, ते गरम करून आणायला सांग. हा, सॉरी रितेश भाई, ऍक्च्युली हा राग तुमच्यावर नव्हता, स्वतःवरच चिडचिड होती माझी. माझंच कळत नाही मी काय करू. अरे कविता म्हणजे पोएम, कल्पना म्हणजे आयडिया, आणि प्रेरणा म्हणजे इन्स्पिरेशन. हे तिन्ही तूच आहे माझ्यासाठी किंजू. म्हणजे आता बघ, त्या अनुबेनला ना तिची जागा दाखवून द्यायची वेळ आली. तर यशवर्धनला ना जे ट्रूथ आहे ना ते सांगायची वेळ आली किंजू. आता बघ काय होत. रितेश, सु बात करू छू, मी एवढी हुशार आहे. यस, रितेश, ते लेटर मला दाखव ना, काय लिहिलंय? बघ अनुबेन मला रोड्यासारखं बाहेर काढणार काय? आता अनुबेनला स्वतःला पण कळणार नाही मी तिला कसं रोड्यासारखं बाहेर काढला ते. हा लेटर आहे ना, हे लेटर नाही, बॉम्ब आहे, बॉम्ब. अनुष्का हीच नेहा आहे? नेहा यशवर्धन चौधरी? वा रितेश वा, आ बेस्ट छे. या अनुबेन मुळे माझ्या रितेशच्या डोक्याला रोज ताप होतो, तो तरी संपेल. पण हे काय, एवढं सगळं लिहिलं, एवढं मगजला प्रेशर दिलं, पण क्रेडिट नाही घेणार माझा रितेश. फक्त गधा मेहनत काकाजी आणि त्या अनुबेनसाठी.
पण हा सगळा ट्रूथ सांगायचा गेम कोणी केला हे कळणारच नाही. रितेश हे गेले. येस, आता बघ तुझी माझी सगळी ड्रीम पुरी. येस. माझी किंजू, आय लव्ह यू. सो ऍज आय सेड रितेश, गुढीपाडवा हे आपलं टार्गेट आहे. ऍट एनी कॉस्ट गुढीपाडव्याला हॉस्पिटलचं भूमिपूजन झालंच पाहिजे. बरोबरची आहे, एकदम बरोबरची. नाही, कारण काय, हे हॉस्पिटल होणं हे चौधरींसाठी फार महत्वाचं आहे. एकतर ती जागा फार महत्वाची आणि दुसरा महत्वाचा याचा उद्देश. नेहाच्या आठवणीत आपण हे हॉस्पिटल बांधतोय. सो आपण एक काम करूया, मी तुला म्हणालो तसं गुढीपाडवा टार्गेट ठेवूया. आधी 5 मजले कंप्लीट करूया, मग ऑपरेशनल सगळं सुरू होईल आणि मग सगळी कामं लाईनअप झाली की एक साधारण पुढच्या काही दिवसात आपल्या हातात येईल सगळं. ओके, मग काम कम्प्लिशन. राईट ठाकूरजी, ते लेटर खूपच इम्पॉर्टंट आहे. लेटर काय पण करून आताच डिलिव्हर व्हायला पाहिजे माझ्या समोर. एकदा का लेटर पोचला की मी सेफ. रितेश, तब्येत ठीक आहे ना? हा, तब्येत एकदम मस्त, फर्स्ट क्लास. नाही, लक्ष नाही म्हणून मला वाटलं काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, ते काय आहे, मी ऐकतच होतो, एकदम फुल कॉन्सन्ट्रेशनने ऐकत होतो. पण त्यावेळी माझा चेहरा तसा होता नाही. पण माझं लक्ष आहे एकदम, काय प्रॉब्लेमच नाही, वांधो नाही. आपण डिस्कस करत असलेला मुद्दा सांग, मी काय म्हणत होतो प्लीज. आता ते हे गुढीपाडवा. गुढीपाडवा फक्त सण लक्षात आहे, मी कशासाठी म्हणत होतो यार. रितेश प्लीज बी सिरियस, सांग मला. 1 मिनिट, थोडा इम्पॉर्टंट फोन आहे. हा, एक्सक्यूज मी. पण आहे, लक्षात आहे माझ्या. एक्सक्यूज मी. येस सर. ऍक्च्युली हे लेटर कसलं आहे माहित नाही सर, आत्ताच आलंय. आपण हूट जाणूच ने, ते माझंच आहे, म्हणजे मीच लिहिलेलं आहे ते इकडे. नाही सर, मी हे असं तुम्हाला नाही देऊ शकत. मला आधी सरांना दाखवावं लागेल. अरे नाही नाही नाही, त्याचा काय बांधू ना, ती कुरिअर स्लो आहे ना. मी स्वतः आला तरी लेटर आलं नव्हतं, आता आलं ना, आता त्याची काय गरज नाही. नाही सर, नाही. ते ना मला लेटर तर नाही सर, मी नाही देऊ अरे शकत. काय, 1 मिनिट, काय चाललंय राहुल? नाही नाही, ते ऍक्च्युली मी त्यांना एक लेटर पोस्ट करायला सांगत होतो माझ्याकडून, माझं पर्सनल थोडं. नाही सर, हे खोटं बोलतायत. हे लेटर आत्ताच आलं. मी कॅबिन मध्ये दाखवायलाच येत होतो, पण हे खेचून घेऊ लागले सर, आणि मी देत नव्हतो तर खेचून. अरे हा खोटं बोलतो समीर भाई. 1 मिनिट, लेट मी सी. पोस्ट करायला मला बघू द्या काय ते तुझा राहुल. अरे समीर भाई, जेव्हा दे ना. अरे अरे, मी बघतो ना. समीरचा फोन. काय झालं असेल? परी तर परी असेल ना? हॅलो हॅलो समीर, काय झालं? का फोन केला? म्हणजे परी बरी आहे ना? नाही नाही, परी बरी आहे. थँक गॉड. मला तू असा अचानक फोन केला म्हणून कळलं नाही. तुझा सहजच फोन केला होता ना? अनुष्का, मला तुझ्याशी रितेश बद्दल थोडं बोलायचं. रितेश बहन बद्दल काय? रितेश आज इथे ऑफिस मध्ये आला होता. मग काय झालं का तिथे? डील वरून काही? त्याने डील वरून नाही, पण त्याने एक फार मोठा गोंधळ घालून ठेवलाय. अनुष्का, त्याचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये, पटलेलं नाहीये, आणि मला फार राग आलाय त्याचा. समीर, काय घोळ घालून ठेवला त्यांनी? जाऊ दे, ऐक ना, बेटर तू त्याला विचार. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, की इथून पुढे तू असं काहीही करणार नाही याची काळजी त्याला घ्यायला सांग. कारण ते त्यालाही महागात पडेल आणि ते तुलाही निस्तरणं खूप कठीण जाईल. समीर, अरे काय झालंय मला सांग ना नीट. अनुष्का, मी म्हणलं ना, तू प्लीज त्याला विचार. ओके, बाय. समीर खूप टेन्शन मध्ये वाटत होता. काय झालं असेल? रितेश भाईंनी काय सांगितलं असेल असं? म्हणजे आता बघ, एक लास्ट ट्राय करणार. शू प्लॅन रितेश, मला सांग नाही. मला काय पागल कुत्ता काढलाय हा, जो मी तुला सांगेन, तुला सांगायचं आणि सगळ्याची वाट लावून घ्यायची? नाही सांगणार तुला, नाही. चल. तेच मी तुला आधी केलेली मदत तू विसरून गेलास ना? एक तर लास्ट टाइम सांगणार. प्रॉमिस कर मला की तू ऐकल्यानंतर काय पण रिॲक्ट करणार नाही. हा, ठाकूरजींनी कसं.
ठाकूरजींनी कसम. नाही असं नाही, डोक्यावर हात ठेव. माझ्या डोक्यावर हात ठेव. आता जे काही व्हायचं ते दोघांचं होते. बोल. हा, आता ऐक. आता मी ऑफिस मध्ये होतो नी, तेव्हा तू समीर मला सांगत होता की ते ऍक्सिडेंटचा दिवस आठवला नाही की सगळ्यांच्या अंगावर काटा येतो, सगळ्यांच्या मनावर त्या ऍक्सिडेंटचा खूप खोल परिणाम झालाय, स्पेशली यशवर्धनच्या आणि अनुबेनच्या. हा म्हणजे त्या ऍक्सिडेंटची मेमरी आहे ना, त्या मेमरी पासून दोघे पण असे लांब 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 पळतात. येते लक्षात? तो ऍक्सिडेंट आणि तो सेम डे. पुन्हा एकदा गाडी वाव 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 टश. रितेश तू पागल छे क्या? एकदा ट्राय करू दे, लास्ट ट्राय किंजू प्लीज. पप्पा मी ते परीसाठी तुम्ही सांगा ना पप्पा, मी काय करू? मला परीची हालत पाहवत नाही हो. ती सतत निहाची आठवण काढत असते, कुठेतरी एकटक आकाशाकडे बघत बसलेली असते. म्हणूनच मी तो देवाला. हे बघ मिथिला, मोठी आई सॉरी, तुला मी काल खूप बोलली ना, सॉरी. अगं नाही नाही बाळा, नाही सॉरी नको बोलूस ग. मोठी आई आता कट्टी नाही ना, बट्टी ना. हो हो बट्टी. अगं पण परी ऐक ना, परी बाळा ऐक. मिथिला मिथिला, मला माहितीये तू सगळं तिच्या भल्यासाठी करतेस, पण हे सगळं करताना तिचं नुकसान होऊ नये एवढंच. आता पाहिलंस तू किती इनोसंटली तिने तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला, पटकन ठेवला. पण उद्या जर तिला खरं कळलं तर आयुष्यभरासाठी ती तुला दुरावेल. ती आली, तुला पटकन जवळ घेतलं, सॉरी म्हणाली, पण उद्या कदाचित ती तुझ्या जवळ यायला सुद्धा घाबरेल. तुझ्याविषयीचं तिचं मत बदलू शकतं. मला समजतंय पप्पा, पण तुम्ही सांगा ना मी काय कर. तिला वेळ दे, लहान आहे ती. तिला सावरायला वेळ दे, तिला परिस्थिती स्वीकारायला वेळ दे. फार घाई झाली ना तर घडणाऱ्या गोष्टी सहज बिघडू शकतात. अनुबे काय आठवलं काय? नाही म्हणजे ते ऑफिसचं कामाचं काय? मला सगळं आठवतंय, पण तुम्ही विसरला आहात का आपण बाहेर का आलोय ते? मी हा, मागच्या अर्ध्या तासापासून तुम्ही गाडी फिरवता. तुम्हाला काहीतरी बोलायचंय रितेश भाई. काय माहिती. हा हा ए काय माहिती, अचानक अलीकडे काय होतं ना मला कळलंच नाही. मी विसरलोच एकदम. अलीकडे होतं मधून मधून, म्हणजे ब्लँक एकदम, मेमरी लॉस. काय कळतच नाही. म्हणजे आता हे का नवीन? हे काय, हे काय, अरे ब्रेक फेल एकदम. अनुबेन काय झालं? काय झालं रितेश भाई? ब्रेकच लागत नाही. ब्रेक का नाही लागत रितेश भाई? उगाच मस्ती करू नका. अरे नाही अनुबेन, मस्ती नाही करत, खरंच ब्रेक लागत नाही. काय म्हणजे ब्रेक फेल झाली गाडी का? रितेश भाई उगाच मस्करी करू नका, नीट गाडी चालवा. स्पीड पण कंट्रोल मध्ये येत नाही अनुबेन. अजून कसा नाही आला देव बाप्पाचा फोन? फोन तर सुरू आहे,
मग देवबाप्पाचा फोन नाही आला. अनुबेन दरवाजा लॉक कर, दरवाजा लॉक कर अनुबेन. ब्रेक लागेल बघा, प्रयत्न करा रितेश भाई. रितेश भाई हँड ब्रेक घ्यायचा रितेश भाई. अरे हँड ब्रेक नाही लावू शकत या स्पीडला. हळू करा रितेश भाई, थोडी गाडी हळू करा. रितेश भाई मला चक्कर येत आहेत रितेश भाई. देवबाप्पा रागवला तर नसेल ना? मी तर नीट वागते सगळ्यांची. सकाळी लवकर उठली, बेबी पोळी केली, फ्रेंडला टिफिन सुद्धा केला, माझा सगळा अभ्यास केला, मोठ्या आईला सुद्धा सॉरी बोलले. देवबाप्पा मला फोन कर ना आता, मला माझी आई हवी आहे देवबाप्पा. मला त्रास होतोय रितेश भाई प्लीज. आता ऍक्सिडेंट होणार. गरगरताय रितेश भाई, गाडी प्लीज हळू करा रितेश भाई. मला ऍक्सिडेंट झालं तर अनुबेन. मी पप्पांना फोन करते. ब्रेक का नाही लागत आहे रितेश भाई? अरे रितेश भाई काय करताय तुम्ही? अरे गाडी कंट्रोल करतोय अनुबेन. आणि काय देवबाप्पा प्लीज. सॉरी अनु बेटा, पण हूँ शो करू. एका बाजूला तू आहेस आणि दुसऱ्या बाजूला तुझे पप्पा. मला समजा कळतंय. तू जेव्हा या घरामध्ये आलीस ना, तो उभं राहण्याची पण ताकद नव्हती माझ्यात. मग तू घरात आलीस, मुलगी म्हणून नाही, माझी आई होऊन. लय काळजी घेतलीस तू माझी. मला पुन्हा उभं केलंस. तमे मने नऊ जीवन आप्યું बेटा. पण तुझ्या या उपकाराची परतफेड मी नाही करू शकत. मनात असून सुद्धा तुला मदत करायची हिम्मत नाही बेटा माझ्यात. आणि कदाचित ठाकूरजी मला माफ करणार नाहीत, पण अनु बेटा मला माफ करशील ना? ठाकूरजी माझ्या अनुची काळजी घ्या. काय झालं? मला તમારી સાથે વાત करायची आहे, खूप જ इम्पॉर्टंट છે. अनु विषयी. हा मग बोल ना. रितेश, ते ह्यांना कळलं की मीच रितेशला खरं सांगितलं. गेल्या वेळी त्यांनी मला धमकी दिली होती की अनुला आणि मला आयुष्यभरासाठी गमवून बसशील म्हणून. काकी बोल, ऐकतोय मी, बोल. रितेश सांभाळ नाही, हे ना अनुची एंगेजमेंट आजच करणार आहे. काय? अनुबेनची आज? अनुबेनला माहितीये काय? काय सांगू तुला? अरे अनुला हे लग्नच करायचं नाहीये. ती हे समजणं ह्यांच्या खुशी खातर करते. माझ्याच चुकला. मीच तिच्या लग्नासाठी मागे लागली होती. मीच तिला सांगितलं की तिच्या लग्नमुळे ना तिचे पप्पा खुश होतील, आनंदी होतील म्हणून. मला खबरच नव्हती की अनु खुश नाही होती. काकी. रितेश तू बोल ना, तू हे ना समजावून सांग ना. मी बात करतो काकाजींची. हा मी, पण तुला वाटतं काय फायदा होईल? हा तू ओळखते काकाजींना कसा आहे ते काकाजी अनुबेनला घेऊन केवढे पॉझिटिव्ह आहे ना, ते काय सांगायची गरज नाही तुला. आणि आता मुद्दाच अनुबेनचा आहे म्हटल्यानंतर मग माझं नाही, कोणातच काय ऐकणार नाही. काकी काय पण असेल, मला एक गोष्ट माहिती आहे. आता अनुबेनला अनुबेनसाठी स्वतःसाठी स्टँड घ्यायला लागेल. आता अनुबेनच स्वतःला वाचवू शकते. छान दिसते अनुदी, पण तुला एक सांगू, तुझं हे सौंदर्य ना अजून खुललं असतं जर तुझी एंगेजमेंट तुझं ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याच्या बरोबर झाली असती. हो ना रितेश?
अनुदी, मला रितेशने सांगितलं. आय एम सॉरी आय एम सॉरी. म्हणजे ते अनुदी, अजूनही वेळ गेली नाहीये. प्लीज विचार कर ना, प्लीज. किंजू बरोबर बोलते अनु. पाहत आता तू सरेंडरच करतेस ना, हे खूप वाईट आहे. तुला फाईट पण करायची नाही, स्वतःसाठी तुला उभं पण राहायचं नाही. एकदा काकाजींशी बोलून बघ ने. काय होणार आहे? काकाजी चिडेल, रागवेल, एवढ्यात ना मग आता होत आहे तेच होणार असेल तर फाईट करून तर होऊ दे. काकाजींशी बोलता तुला येत नसेल, काकीशी बोल, काकी काकांशी बोलतील, काहीतरी करूया, काहीतरी मार्ग काढूया अनु. पण तू बोल. काय होईल सांग ना, काय होईल? अनुबेन, मे बी पप्पा ऐकतील, पप्पा हो पण म्हणतील, पण ते त्यांच्या खुशीने नाही, ते माझ्या खुशीसाठी हो म्हण. त्यांना त्याचा नक्कीच त्रास होणार आहे. आणि आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये ह्या गोष्टीमुळे दुरावा होईल. एक नातं जोडण्याच्या नादात बापलेकीचं नातं हरवेल, आणि ते मला नकोय. माझ्या बोलण्यासाठी आय रिक्वेस्ट. अगं मी 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 यशची काकू, मिथिला काकू. ओळखलेस तुम्हाला? हे अगं थांब थांब थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. थांब ना, फोन नको ठेवू. हा हो काकू, ऐकते, बोला ना. अगं ते परी, ते यशला फोन, पण इंजेक्शन ती बसली तिकडे, काय कळत नाही. तू येशील ना? काकू तुम्ही शांत व्हा आधी, शांत व्हा काकू. काय बोलताय नीट बोला, मला काही कळत नाही. अगं अनुष्का, अगं कोणालाही बोलो, पण मी आई आल्याशिवाय इंजेक्शन घेणारच नाही. मला आई पाहिजे, मला आई पाहिजे, मला आई पाहिजे. अगं परी बाळा, नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. अगं थांब. मला आई पाहिजे, मला आई पाहिजे, मला आई पाहिजे. अनुष्का, अगं तू 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 ये ना. हॅलो. हा हो काकू, ऐकते मी, बोला ना. अगं अनुष्का, तू येऊ शकशील का ग? प्लीज प्लीज ये ना अनुष्का. मी आता, काकू तुम्ही यशला कळवलंय का? अगं त्याला किती फोन केले ग, पण तो उचलतच नाही, त्याचा फोनच लागत नाहीये. खरं तर मला काही सुचतच नाहीये. इकडे परी माझं काहीच ऐकत नाहीये. हट्ट धरून बसलीये ग. आई हवी तिला, इंजेक्शन पण घेत नाहीये ती. मी बघते यशला कॉल करून, तुम्ही काळजी करू नका काकू. अगं ती आई शोधतीये ग, तिला आई हवीये. तू येशील का प्लीज? हवं तर मी तुझ्या पाया पडते, पण तू प्लीज ये. काकू तुम्ही असं रडू नका प्लीज. मी बघते, मी करते काहीतरी, मी बघते. प्लीज ये तू अनु, प्लीज ये. सॉरी यशवर्धन जीजू. आता आपला चौधरी आणि मेहता प्रोजेक्ट आहे ना, तो परत छान सुरू झाला पाहिजे. येस. म्हणजे चौधरींकडनं आम्ही आणि मेहताजकडनं तू. मी ते पप्पा ठीक आहे, आता वांधो ना ती. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू पप्पा. अरे एक मिनिट. किंजल भाभी, भाई क्या गया? मला नाही माहिती. શું થયું रितेशભાઈ? काय यायला गेला होता? नाही ते तुम्ही आता नवीन सुरुवात करताय ना,
ते जुन्याला साक्षी ठेवून केली ना तर बरं पडेल. नेहा हे हे तुझं राहिलेलं हक्काचं तुझ्या. यशवर्धन, हे अनुचं नेहाचं मंगळसूत्र तू तुझ्या हाताने आमच्या समोर तिच्या गळ्यात घाल. अनुबेने सगळं तुमच्या मनासारखं केलं. तुम्हाला तिने लग्न करायला होतं, तिने लग्न केलं. तुमच्या संमतीने करायला, तुमच्या संमतीने लग्न केलंय. आता वाट कसली बघता काका घ्या. चला बोला शुभमंगल. सावधान.